एका परिवाराच्या सत्तेच्या छत्रछायेखाली बीएमसीच्या तिजोरीवर डल्ला. हे आम्ही नाही तर कॅगचा अहवाल म्हणतोय. बीएमसीचा घोटाळा क्रमांक 4. बीएमसीत 12,000 कोटींची अनियमितता झाली असल्याचा ठपका कॅगने ठेवलाय. आरोप काय? तर बीएमसीत विविध कामांसाठी खर्च करताना अनियमितता दिसून आली आहे. यात बीएमसीत कोविड खर्चात अपारदर्शकताही समोर आली आहे. यात कोविड काळातील 3,539 कोटींच्या खर्चाचा हिशेबच लागत नाही. कोविड काळातील खर्चाचं थर्ड पार्टी ऑडिट केलेलं नाही. थोडक्यात काय तर नियमबाह्य कामे, खर्चावर कोणी लक्ष ठेवत नाही, इतक्या मोठ्या रकमेला हिशेब नाही आणि नियमांची चौकट मोडली गेली आहे. संशय स्वाभाविक आहे, पण जनता पाहते आणि प्रश्न विचारते, हा पैसा गेला कुठे? पण लक्षात ठेवा, मुंबईकर हे आता सहन करणार नाही, कारण बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस.